नमस्कार. नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक सध्या सुरू आहे. विधान परिषदेच्या 17 जागांची निवडणूक जाहीर झाली होती. यामधल्या तब्बल 6 जागा बिनविरोध झाल्या असतानाच सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये अंतिम 3 उमेदवारांमध्ये निवडणूक संपन्न होत आहे. यामध्ये प्रामुख्याने महायुतीचे धैर्यशील कदम विरुद्ध महाविकास आघाडीचे अभय सिंह जगताप या दोघांबरोबरच अपक्ष उमेदवार किशोर धुमाळ यांच्यामध्ये तगडी फाईट होत आहे. एकीकडे प्रचार आता सिगेला पोहोचला आहे. 18 जून रोजी मतदान होत असताना जेमतेम आता प्रचाराला 5 दिवस उरले आहेत. यामध्ये आपण जर पाहिलं तर साताऱ्यामध्ये महायुतीचं वर्चस्व आहे. मात्र महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांना मात्र अभय सिंह जगताप यांनी चांगला शेवटपर्यंत घाम फोडला आहे. कारण शिवसेनेचे त्याचबरोबर राष्ट्रवादीचे बलाढ्य नेते मंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील हे मात्र प्रचारात अद्याप तरी कुठेही सक्रिय झालेले दिसत नाहीत. अंतिम माघारी दिवशी शंभूराज देसाई केवळ शिवसेनेचे उमेदवार सांगली जिल्ह्यातील खानापूर येथील तानाजी पाटील यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर अद्यापपर्यंत प्रचारामध्ये कुठेही दिसले नाहीत. आणि महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांना मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मतांची गरज आहे. कारण 895 मतदान असलेल्या या मतदारसंघामध्ये भाजपला एकाती जिंकणं अवघड आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्रित आले तरच विजय या ठिकाणी होऊ शकतो. पडद्यामागे मात्र काय घडामोडी चालल्यात या काहीही कळायला सध्या तरी याकडे पूर्ण लक्ष लागून राहिले आहे. नेमक्या काय घडामोडी चाललेल्या आहेत आणि या प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये ज्या महायुतीमधील 2 दिग्गज मंत्र्यांची जी काही उणीव दिसते यामुळे नेमकं या मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार याबाबतची उत्कंठा आता सिगेला पोहोचलेली आहे. एकंदरीतच अगदी कमी बलाबल असून सुद्धा अभय सिंह जगताप बाजी मारणार का अशा प्रकारच्या चर्चा आता सातारा सांगली स्थानिक स्वराज्य मतदारसंघामध्ये रंगू लागल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं? सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये कोण विजय होईल याबाबत जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा. नमस्ते फलटण युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल पण सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.